नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र सरकार मार्फत महाराष्ट्रामध्ये माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज चालू आहेत। सोबतच मित्रांनो आणखी एक अपडेट आलेलं आहे, सर्वात मोठी अपडेट आहे। तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला 1500 रुपये भेटणार आहे। तर मित्रांनो, जी नवीन अपडेट आहे त्यामध्ये ज्या महिला आहेत ज्यांनी अर्ज केलेले आहेत माझी लाडकी बहीण योजनेसाठी त्यांना वार्षिक 3 सिलेंडर हे मोफत मिळणार आहे। तर त्या संबंधीचा आज आपण अपडेट बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। या व्हिडिओमध्ये मित्रांनो त्याच्यासाठी अप्लाय कसं करायचं आहे व या योजनेसाठी पात्र कोण राहणार आहे संपूर्ण माहिती सविस्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो इथे बघू शकतात लाडक्या बहिणींना आता सिलेंडर मोफत मिळणार आहे। तर इथे काही पॉइंट दिलेले आहे मित्रांनो। तर आता लाडकी बहीण योजनेसाठी अप्लाय केलेला आहे। आता महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे, यामुळे जे सिलेंडर आहे वार्षिक 3 सिलेंडर हे मोफत देण्याचा निर्णय सरकारने केलेला आहे। आता यामध्ये ज्या उज्ज्वला योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्याचबरोबर जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पण जे सिलेंडर आहेत ते भेटणार आहे। ज्यांना 1500 रुपये भेटतात महिन्याला किंवा भेटणार आहेत माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत त्यांना आता 3 सिलेंडर ही वर्षाला भेटणार आहे। म्हणजेच मित्रांनो वाढती जी महागाई आहे व अन्न पुरवठा याची अंमलबजावणी होणार आहे व या संबंधित निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि या निर्णयावरून जे 3 सिलेंडर आहेत ते देण्याचा निर्णय अर्थसंकल्पात जे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून झालेला आहे। त्यामधूनच मित्रांनो ज्या महिलांच्या आरोग्याच्या तक्रारी कमी होण्याच्या दृष्टीने योजना राबवण्यात येणार आहे व अजित पवार यांनी सांगितलेलं आहे। मित्रांनो राज्यातील 56 लाखाहून अधिक कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। उत्पन्न गट आणि अपत्य उत्पन्न आहे व त्यात जो गट आढळून येतो त्यांना हा लाभ मिळणार आहे। 3 सिलेंडरचे पैसे हे खात्यामध्ये जमा होणार आहेत मित्रांनो, आणि त्याच खात्यामध्ये जे तुमचा माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत ते पण तुमच्या त्याच खात्यामध्ये जमा होणार आहेत। हे जे खातं आहे तुम्हाला देत आहेत तुम्ही, तर ते आधार लिंक करणं गरजेचं आहे। आता इथं काही पुढे महत्वाचे पॉइंट दिलेले आहे। केंद्र सरकार उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एका गॅस सिलेंडर मागे 300 रुपये अनुदान देतात व एका गॅस सिलेंडरची सरासरी रुपये किंमत आहे 830 रुपये। अन्नपूर्णा योजनेतील जे लाभार्थी आहे प्रति सिलेंडर 530 रुपये याप्रमाणे 3 सिलेंडरचे जे अनुदान आहे ते देण्यात येणार आहे। मात्र केंद्र सरकारच्या या योजनेला सरकारला लाभ मिळणार नाही। त्याचप्रमाणे 3 सिलेंडरसाठी अनुदान येणार आहे आणि मात्र केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत जे लाभ मिळणार आहे ते लाभ मिळणार नाही। त्यामुळे या संदर्भात राज्याची स्वतंत्र योजना राबवली जाणार आहे, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळासमोर जी बैठक झाली होती त्या बैठकमध्ये म्हणलेलं आहे। त्यासोबत मित्रांनो माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जे अन्नपूर्णा आहे योजना ही 3 सिलेंडरची गॅस योजना आहे। तर या योजनेसाठी ज्या महिला पात्र राहतील त्यांना ही योजनेचा लाभ घेता येणार आहे। आता इथे दिलेला आहे मित्रांनो कोणाला लाभ घेता येणार नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कुटुंबांना या योजनेचा लाभ देताना एका कुटुंबात रेशन कार्डवर कितीही महिलाची नोंद असली तरी महिन्याला एकच मोफत सिलेंडर दिले जाणार आहे। गॅस जोडणी महिलांच्या नावे असली तरच या योजनेचा लाभ घेता येणार आहे। या योजनेचा लाभ सरकार वर्षाला 4 ते 4.5 हजार कोटी बोजा पडण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो या अशी अपडेट होती व या योजनेसाठी कसं अप्लाय करायचं हे आपण नवीन जो आपला व्हिडिओ येणार आहे व या संबंधित जर काही अपडेट आली तर तो आपण व्हिडिओ बनवूया। तर तुम्हाला कसं या योजनेसाठी अप्लाय करायचं आहे हे आपण त्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो ही अपडेट आपल्या नातेवाईकांमध्ये नक्कीच शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।